साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. सदानंदाचा येळकोट सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. आज गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा हा उत्सव गुरु व शिष्य यांच्या अतूट नात्यातील एक भावोत्कट दिवस. गुरु ऋणातून कोणता शिष्य कधीच मुक्त होऊ इच्छित नाही. तरीही गुरु ऋणातून अंशतः उतराई होण्याचा दिवस. तसेच हातचे काहीही राखून न ठेवता सर्वस्वी समर्पित झालेल्या शिष्याला आपल्याकडील सर्व ज्ञान देऊनही मुक्त होऊ न इच्छिणारा गुरु यांच्यातील परमपवित्र महन्मंगल नात्याची वीण अधिक घट्ट करणारा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. आपण जन्मापासून ते हयात असेपर्यंत ज्या ज्या व्यक्ती माध्यमातून आपल्याला कळत न कळत मार्गदर्शन मिळाले, त्या व्यक्ती माध्यमातील दिव्य शक्तीला मनपूर्वक अभिवादन करण्याचा, त्या शक्तीचे मनपूर्वक आभार मानण्याचा व त्या शक्तीने दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आपल्या आचार विचार उच्चारांना घडवण्याचा निर्धार करण्याचा हा आजचा शुभ दिवस म्हणजे श्री गुरुपौर्णिमा होय. गुरु ही व्यक्ती नसून शक्ती आहे असे वंदनीय दादा नित्य सांगत असत. आज आपले गुरु वंदनीय दादा निराकार शक्ती स्वरूपात सर्व विश्वाला व्यापून उरले आहेत. श्री दादांचा जन्म हा पूर्वनियोजित होता. आपल्या सद्गुरूंचे वंदनीय दादांचे वडील भास्करराव भागवत हे प्रथम पत्नी निवर्तल्यानंतर संन्यास घ्यायला निघाले होते. पीरवाडी जवळून नदीकिनारी जात असता भक्तवत्सल कोंडीबा महाराजांनी त्यांना जवळ बोलावले. क्षेम कुशल विचारून झाल्यावर आज्ञाच दिली, तू परत जा आणि संसार कर. तुला पहिला पुत्र होईल, त्याचे नाव दत्तात्रय ठेव व माझ्याकडे घेऊन ये. तुझ्या या मुलाकडून परमेश्वराला खूप मोठे कार्य करवून घ्यावयाचे आहे. भास्करराव परत फिरले व गुरु आज्ञेचे तंतोतंत पालन केले. निपौष अमावस्या शके 1842 म्हणजेच 6 फेब्रुवारी 1921 रोजी वंदनीय दादांचा जन्म झाला. या अमावस्येला मौनी अमावस्या असेही म्हणतात. वंदनीय दादांचा जन्म पूर्वनियोजित होता. वयाच्या 3ऱ्या वर्षी वंदनीय दादांना भास्कररावांनी म्हणजे त्यांच्या वडिलांनी पीरवाडीला नेऊन नाथपंथाची दीक्षा दिली व जन्मतःच दत्तात्रय नाव ठेवल्यामुळे दत्तपंथाची व प्रत्यक्ष शालेय विद्यार्जन सोडून श्री तेली महाराजांच्या सेवेत बालपणीचा रम्य काळ व्यतीत करण्यात सुफी पंथाची अशा तिन्ही मार्गांच्या दीक्षा लहानपणीच त्यांना दिल्या गेल्या, ज्यांचे कार्य पुढे गुरुमार्गात कार्यान्वित झाले. वंदनीय दादा ज्यावेळी इयत्ता 4थीमध्ये होते त्यावेळी श्री तेलीबाबांनी त्यांना शाळा सोडण्यास सांगितले होते. आता 4थीमध्ये म्हणजे साधारण 9 वर्षाचे वगैरे असतील. त्यावेळेला ते अभ्यासात पण हुशार होते. तरी पण त्यांना तेलीबाबांनी सांगितले की शिकून जगाला आग लावण्यापेक्षा जी आग लागली आहे ती विझव असे सांगितले. आणि त्यानंतर मग त्यांनी वडिलांना विचारलं की परीक्षेत अभ्यास करून पण मार्क कमी पडायला लागले. वडील म्हणले की वडिलांना माहिती होतंच की ही व्यक्ती काय आहे किंवा हे पुढं काय काम करणार आहे. ते वडील म्हणले ते जे बाबा तुला गुरूंनी सांगितलं त्याप्रमाणे तू पुढे वाटचाल कर. मग ते त्यांच्या सेवेत तसेच पुढं सेवा करत राहिले तेलीबाबांची. एके दिवशी तेलीबाबांनी एक परात घेतली व वंदनीय दादांना त्या परातीत फळीवरील प्रत्येक डब्यातील अन्न रिकामे करण्यास सांगितले व म्हणाले, मी गेल्यावर अन्न ब्रह्म सर्वांना वाट.
तेलीबाबांकडून दादांना अन्नब्रह्माचा आशीर्वाद मिळाला. कालांतराने श्री तेली महाराज निजधामात गेले. त्या दरम्यान वंदनीय दादांच्या वडिलांना भैरवनाथांचा दृष्टांत झाला. मी अंधारात आहे, मला प्रकाशात येण्याची इच्छा आहे. सुरुवातीला वडील त्यांना घेऊन गेले व तिथे पणती लावली व रोज इथे येऊन पणती लावत जा असे सांगितले. वंदनीय दादांची ही सेवा चालू असताना एक दिवशी त्यांना त्या देवळाच्या जवळ एक गुराखी भेटला आणि त्यांनी सांगितले की इथं जवळ एक झरा आहे जिवंत पाण्याला, तर तू तिथं जाऊन आंघोळ करत जा आणि मग इथे येऊन दिवा लावत जा. मग त्यानंतर त्यांनी ती सेवा चालू केली. ते जाऊन आंघोळ करून मग संध्याकाळी पुन्हा येऊन पणती लावत असत. त्याप्रमाणे वंदनीय दादांची सेवा चालू झाली. एके दिवशी ते व त्यांचे धाकटे बंधू रामभाऊ हे दोघे पणती लावायला तिथं गेले असताना शिटीचा आवाज आला व समोर पंचमुखी श्री शेषनाग श्री भैरवनाथांच्या जवळ बसलेत असे त्यांना दिसले. त्यांना हा चमत्कार वाटला. त्यांनी लोटांगण घातले व घरी येऊन वडिलांना सांगितले. वडील म्हणाले, हा चमत्कार नसून तुला प्रत्यक्ष श्री शेषांनी दर्शन दिले आहे. असेच एके दिवशी घनगंभीर असा ध्वनी त्यांना ऐकू येऊ लागला. त्यावेळी ते घरी आले व वडिलांबरोबर परत देवळात आले. तोच ध्वनी ऐकू येऊ लागला. तेव्हा वंदनीय दादांच्या वडिलांनी सांगितले की ह्या ध्वनीला सिंहनाद असे म्हणतात. हा ध्वनी नसून हा ओंकार आहे. त्या काळी शाळेत संगीत हा विषय सर्वांना शिकवला जात असे. त्यामुळे श्री भैरवनाथांचा ध्वनी म्हणजे काय हे समजणे दादांना सोपे गेले व पुढील वर्षभरात वंदनीय दादांनी प्रत्यक्ष भैरवनाथांकडून स्वयंभू ओंकार संगीतातील सप्तकाप्रमाणे संता पद्धतीने आत्मसात केला. पुढे हीच साधना निराकार तत्वासमोर करून ओंकार साधनेचे पूर्णत्व प्राप्त केले. वंदनीय दादा भावंडांमध्ये सर्वात मोठे असल्याने त्यांनी नोकरीसाठी प्रयत्न चालू केले. तेव्हा दुसरे महायुद्ध चालू झाले होते व मिलिटरीत भरती करून घेत होते लोकांना. व वंदनीय दादांनी मिलिटरीत भरती होण्याचे ठरवले. मिलिटरीत भरती झाल्यामुळे त्यांना बाहेरील देशात जायची संधी मिळाली. त्यावेळी त्यांना बगदाद व करबला ही पवित्र स्थाने पाहावयास मिळाली. वडील थकले असल्याने 5 वर्षांनी मिलिटरीतून त्यांनी डिस्चार्ज घेतला व ते स्वगृही परतले. वडिलांनी त्यांना साधनेविषयी विचारले असता त्यांनी सांगितले की भैरवनाथांनी दिलेली ओंकार साधना मी नित्यनेमाने चालू आहे. एके दिवशी श्री भैरवनाथांच्या दर्शनाला गेले असता परमपूज्य साईबाबांचे नाव ऐकले आहे का? भवितव्यात त्यांची सेवा कर व आज्ञा पालन कर, त्यात तुझे व इतरांचे कल्याण होईल असा ध्वनी वंदनीय दादांना ऐकू आला. आता इथपर्यंत बघा, लहानपणी वडिलांचं ऐकलं, त्या छोटे असताना सुद्धा त्या तेलीबाबांचं ऐकलं. म्हणजे जी आज्ञा मिळाली आहे ती आज्ञा मगाशी यांनी सांगितल्याप्रमाणे आज्ञेप्रमाणे त्यांचं संपूर्ण आयुष्य त्यांनी व्यतीत केलंय बघा. पुढे चरितार्थासाठी पुण्यामध्ये सरकारी नोकरी झाली व परमपूज्य बाबांची सेवा चालू केली. एक छोटा फोटा त्यांनी घरी आणला आणि बाबांची सेवा चालू केली. थोड्या दिवसात त्यांना भूत आणि भविष्य समजायला लागले व परमपूज्य बाबांची जाणीव व्हायला लागली. माझ्याकडून या जगाची सेवा घडू दे एवढीच त्यांनी मागणी मागितली. त्यावेळी परमपूज्य बाबांनी सांगितलं की बाबांच्या नावामध्ये म्हणजे सुखाची जी गुरुकिल्ली आहे ती त्यांच्या नावामध्ये असे त्यांनी सांगितले. पण तोपर्यंत दादा ओंकाराची सेवा फक्त ओंकार साधनाच करत होते. तो त्यांना भैरवनाथांनी शिकवला होता. त्यामुळे ते म्हणाले की तुमचे नामस्मरण सुद्धा मला अजून घेता येत नाही. वंदनीय दादा म्हटले की माझ्या काया वाचा मनाला ज्ञान द्या एवढीच त्यांनी त्यावेळी प्रार्थना केली. त्यानंतर हळूहळू कामकाज चालू झाले व भक्त भाविकांची संख्या वाढू लागली. दादा म्हटले की त्यावेळेला तसा त्यांचा परीक्षेचा काळ होता.
कारण त्यावेळेला मुंबईमध्ये सिनेमा धंद्यातील लोक खूप यायची त्यांच्याकडे काम करायला, आणि ती लोक सगळी श्रीमंत असायची. मग जर आणि ह्यांची परिस्थिती तेव्हा तशी बिकट होती. मग त्या लोकांची ते म्हणले मनधरणी केली असती तर क्षणात परिस्थिती घरातली बदलली असती. पण शेवटी निर्णय असा घेतला की पैसा काही उपयोगी पडणार नाही. शेवटी गुरु हेच साधन आहे. ते जोडणे हे पूर्व पुण्याने प्राप्त होते. केवळ पैशासाठी ते तोडता कामा नये. मग त्यांनी निर्णय शेवटी असा घेतला की एक वेळ उपाशी राहू, पण गुरूंना अंतर द्यावयाचे नाही. एके दिवशी परमपूज्य बाबांनी सांगितले की पुढील साधन सिद्ध करण्यासाठी तुला साधना करावयास पाहिजे. दादा म्हणले ठीक आहे, तुम्ही सांगताय तर त्याप्रमाणे करेन मी. ते म्हणले त्याबद्दल विचार करा पूर्ण, कारण गुरुमार्गात एकदा पाऊल उचललेले पाऊल म्हणजे शिळेवरची रेग असते. वंदनी दादा म्हणाले, माझे हित कशात आहे हे माझ्यापेक्षा आपल्याला जास्त माहीत आहे, तेव्हा आपण आता आज्ञा कराल त्याप्रमाणे मी मागेन. मग काही दिवसांनी बाबांनी सांगितले की तू नोकरी एकाचीच कर. नोकरी एकाची आणि भाकरी दुसऱ्याची अशी अवस्था असून चालणार नाही. दादांच्या लक्षात आलं, त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. पुढील आज्ञेसंबंधी विचारले असता परमपूज्य बाबांनी आज्ञा दिली, श्री क्षेत्र औदुंबरला जा, तेथे राहून दत्ताची सेवा कर. प्रथम दोन साधन सिद्ध करायचे, ते म्हणजे एक निराकरण आणि दुसरं म्हणजे निवारण. गुरु आज्ञेप्रमाणे 2.5 वर्ष दादा औदुंबरला होते. आता आपल्याला आता माहित झालं नंतर की 2.5 वर्ष दादा होते, पण ज्यावेळी आज्ञा आली की तुम्ही तिकडे जावा, तेवढं काय माहित नव्हतं 2 वर्ष लागतायत, 5 वर्ष लागतायत, 10 वर्ष लागतायत. पण एकदा आज्ञा झाली आहे ना, मग त्याप्रमाणे वाटचाल करायची. आता त्या औदुंबरच्या सेवेत सुद्धा रोज नदीत त्रिकाल स्नान करायचं आणि ओलेतेनी श्री गुरु चरित्राचे पारायण करायचं. रोज 5 घरी माधुकरी मागायची, ती नदीच्या पाण्यात बुडवायची, म्हणजे ती चव वगैरे सगळी केली पाहिजे. नंतर तिचे 4 भाग करायचे, एक भूचर, एक जलचर, एक नभचर आणि 4था भाग आपण सेवन करायचा. एकदाच दिवसातनं खायचं. एक भूक तर राहायचंय. पुरत भूक लागली तर नदीचं पाणी फक्त प्यायचं. श्री क्षेत्र सोडून अन्यत्र कुठेही जाणे वर्ज्य. वास्तव्य एका ओरीत करायचंय. अंतरुण पांघरुण म्हणून एकच कांबळे, अंतराला पण तेच, पांघरायला पण तेच. नित्य साधनेसाठी एक दर्भासन. रोज सायंकाळी संध्येनंतर नदी पलीकडे जायचंय, श्री भुवनेश्वरी देवीच्या देवळात जाऊन महामंत्राचा जप करायचा आहे. अनवाणी राहायचंय, केसांना शस्त्र लावायचं नाही. म्हणजे इतकी खडतर ती सेवा होती. आणि दादांचा जन्म पूर्वनियोजित होता, म्हणजे आधी किती जन्म त्यांनी सेवा केली असेल, किती पुण्य केलं असेल, त्यानंतर ते मनुष्य जन्मात, ह्या जन्मात त्यांना हे कार्य करायचं होतं, तर ते माध्यम किती परिपूर्ण असेल. त्यावेळेला हे 2.5 वर्षात साधन सिद्ध झालं. मग गुरु आज्ञेप्रमाणे 2.5 वर्ष श्री क्षेत्र औदुंबपर्यंत वास्तव्य करून वंदनीय श्री गुरूंनी दिलेली सेवा यथासांग पार पडल्यानंतर परत प्रपंचात जाण्याची आज्ञा झाली. त्याप्रमाणे पुढे प्रपंच करून सर्व साधने ज्यांचा आपण निरंतर उपयोग करतो सिद्ध करून आपल्याला त्यांनी आपले आसन सुद्धा त्यांनी आपल्याला दिलं. म्हणजे आता छोटी कुठली गोष्ट मला मागायला गेलं तर लोक तयार होत नाहीत, पण एवढ्या सगळे साधना सिद्ध करून आपल्याला त्यांच्यासारखं बनवायसाठी हे सगळं तयार करून दिलं. पण आपलं आसन सुद्धा त्यांनी आपल्याला देऊन टाकलं. त्यांच्या 70 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी 700 वर्षांचं कार्य केलं. कार्यारंभापासून ज्या ज्या साधनांची सिद्धता झाली ते संकल्प परमपूज्य बाबांनी सूचित केले होते. वंदनीय दादांनी आरंभी एकच संकल्प केला, प्राप्त झालेले जीवन
हे श्री सद्गुरु चरणी वाहिले आहे, त्याचा विनियोग जगत कल्याणासाठी त्यांच्याकडून व्हावा, ह्या संकल्पाद्वारे पुढील जीवन वंदनीय दादांनी सद्गुरूंच्या आज्ञेने व्यतीत केलं व प्रत्येक दिवस उजाडल्यावर हा आपल्या आयुष्यातील शेवटचा दिवस आहे ह्या जाणीवेने ते जगले. तर वंदनीय दादांनी सेवक तयार केले, अनेक माध्यम तयार केली. त्यामध्ये संपूर्ण वेळ कार्यासाठी देणारे आपले दीपक दादा. आता आपले म्हणायचं त्यांना का आपले म्हणायचं, त्यांनी आपलं केलं आम्हाला सगळ्यांना. ती अशी व्यक्ती होती की त्यांच्या सानिध्यात आलेला माणूस त्यांचाच होऊन जायचा. तर त्या दीपक दादांचा जन्म 20 डिसेंबर 1943 साली सोमवारी मार्गशीर्ष वद्य अष्टमी ह्या दिवशी पुणे येथे झाला. लहानपणापासून त्यांची बुद्धी कुशाग्र होती, तसेच त्यांना राष्ट्राविषयी दांडगे प्रेम होते. 15 ऑगस्ट व 26 जानेवारी ह्या दिवशी ते शाळेत जायच्या आधी घराच्या गच्चीवर झेंडा लावून त्या झेंड्याचा मान राखत असत. 4थी पर्यंतचे शिक्षण मराठी शाळेत झाले व पुढील शिक्षण कॉन्व्हेंटमधून झाले. मॅट्रिक नंतर त्यांना मिलिटरीत घालावे असं घरच्यांचे मत होते आणि दिल्लीची पब्लिक परीक्षा होती, त्यामध्ये ते चांगल्या मार्गाने पास झाले होते. NDA म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी या संस्थेमध्ये निम्मा खर्च सरकार करणार असे कळल्याने त्यांचं ॲडमिशन त्या ठिकाणी घ्यायचं असं घरच्यांनी ठरवून टाकलं. परंतु त्याच दरम्यान सद्गुरुनाथ दादांची गाठ पडली. वंदनीय व त्यांच्या माध्यमातून परमपूज्य हाजी बाबांचे मार्गदर्शन झाले की दीपक दादांचे जीवन हे लोकांना मारण्यासाठी नसून लोकांना तारण्यासाठी आहे असे सांगितल्यावरती मग तो पुढचा बेत रद्द झाला व त्यांनी इंजिनिअरिंगची पदवी घेतली. दीपक दादा वंदनीय दादांच्या सेवेत पूर्ण वेळ रुजू झाले. म्हणजे दादा सकाळी 5:30 वाजता मॉर्निंग वॉकला जायचे. त्यावेळेला दीपक दादा द्वारकामाई दादांच्या घरी पोचलेले असायचे आणि रात्री दादा झोपी गेल्यानंतर मग ते त्यांच्या घरी जायचे. वंदनीय दादांबरोबर त्यांना सतत फिरतीवर जायला लागायचं. परंतु ज्यावेळी पुण्यात असत त्यावेळी घरची जबाबदारी पण ते उत्तमरित्या पार पडत असत. म्हणजे कौटुंबिक किंवा वात्सल्य कुटुंबाशी सुद्धा कसं वागायला पाहिजे, गुरुमार्गात तर ते आदर्श होतेच, पण कुटुंबाशी सुद्धा इतकं प्रेमानं वागायचं. त्यांच्या मुली असतील, घरातले बहिणी असतील, भाऊ असतील, त्या लोकांशी सुद्धा इतकं म्हणजे आपण नाहीये 4 दिवस तर आल्यावरती मग बसून गप्पा मारायच्या, त्यांना काय आवडेल त्या गोष्टी करायच्या, असं म्हणजे इतकं त्यांचं बॅलन्स होता. व्यक्तिमत्व जे होतं ते खूप बॅलन्स होतं. वंदनीय दादा ज्या वेळेला लंडनला गेले होते त्यावेळेला सगळेजण पत्र पाठवायचे. पूर्वी काय फार मोबाईल वगैरे काय हे नव्हते विषय. फोन असेल तरी तो कसा म्हणजे कितपत लागत असेल किंवा हा भाग होता, त्यामुळे पत्र पाठवायचे. तर दीपक दादांना पत्र पाठवलं. मग वंदनीय दादांनी त्यांना त्या पत्राचं उत्तर पाठवलं. दादा म्हणतात, तू माझ्याबरोबर असलास म्हणजे मला आनंद वाटतो, असे मी नेहमी म्हणतो. त्याचे कारण तू बरोबर असताना माझ्या पातळीवर जीवन जगण्याचा प्रयत्न करतोस व इतर मला त्यांच्या पातळीवर आणण्याचा प्रयत्न करतात. तुझ्या इतके विचारपूर्वक पत्र कोणाही भक्ताकडून आले नाही. मी जर जवळ असतो तर तुला मिठी मारली असती आणि काय राजे असं म्हणलं असतं. ह्या एकाच वाक्यात वंदनीय दादांनी आपल्या शिष्याच्या कर्तृत्वाचा आलेखच समोर ठेवला आहे. पण त्याचबरोबर दादांची खंत जाणवते. दीपक, तुझ्यासारखे 5 दीपक जर मला मिळाले असते तर. आपल्या श्री गुरूंचे एवढे प्रेम, आत्मीयता ज्यांच्या वाट्याला आली त्या दीपक दादांना खरे तर स्वर्ग 2 बुटे उरला पाहिजे असं वाटलं असतं, की
किती प्रशंसा, गुरूंनी प्रशंसा केली आहे शिष्याची, पण ते त्यात तसा त्याचा विषयच तो नाही त्यांचा. तर त्यात तसं झालं नाही, कारण त्यांचे कर्तृत्व आणि नेतृत्व त्यात सामावलं आहे. त्यांनी कधीही स्वतःला मोठेपणा घेतला नाही कार्यामध्ये, कायम ते नम्र राहिले होते. दीपकदादा सद्गुरू सानिध्यात असताना आता काय व्हायचं, नंतर नंतर भरपूर भक्त जायचे दादांना भेटायला, पण बरेच वेळा दादा काही साधनेत असायचे, भेटायचे, किंवा भेटायचं असं तर माझी दीपकदादांना भेटायला लागायचं. मग दीपकदादा सद्गुरू सानिध्यात असताना त्यांच्या पातळीवर जाऊन जीवन जगणे आणि भक्त भाविकांना श्री गुरूंशी जोडून देण्यासाठी वेळप्रसंगी स्वतः भक्त भाविकांच्या पातळीवर जाऊन जीवन जगणे, अशी दुहेरी कसरत त्यांना करावी लागेल. पण ते अगदी सहजतेने ती करत असत. दीपकदादांनी जीवनात जे मिळवले त्यामागे खरी प्रेरणा जिजींची, त्यांच्या आईची. कठीण परिस्थितीतही न डगमगता जीवनातील वादळ वाऱ्यांना, लाटांना जिजी समुद्रातील दीपस्तंभासारख्या स्वतः झेलीत राहिल्या. त्यांनी दीपकदादांच्या पारमार्थिक प्रगतीत व त्यांच्या वंदनीय दादांच्या सेवेत जरा सुद्धा व्यत्यय आणला नाही. तसेच दीपकदादांना त्यांच्या पत्नीची पण खूप साथ मिळाली आणि त्यामुळे दीपकदादा गुरुमार्गात सर्वदूर संचार करू शकले. सर्व भक्त भाविकांच्या हृदयात स्थान मिळवू शकले. भक्त म्हणून दीपकदादांचा विचार केला तर राम भक्त हनुमंताची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. श्री हनुमंताचे आचरण, श्री रामतत्व त्यांच्या रोमारोमात किती रुजले होते त्याची साक्ष पटवते. सद्गुरू नामस्मरण शरीराच्या पेशीमध्ये रुजणे म्हणजे भक्ती. दीपकदादांमध्ये असलेली सद्गुरू प्रेमाची ज्योत सर्व आसमंताला प्रकाशमान करीत होती, कारण त्यांच्या पेशींमध्ये वंदनीय दादा सामावले होते. त्यांची भक्ती इतकी खोल रुजली होती की अखेरपर्यंत ते विनम्र राहिले. दीपकदादांचे कर्तृत्व, वंदनीय दादांवरील त्यांची निस्सीम भक्ती आणि ओंकार साधना यांच्या एकरूपत्वात सामावले आहे. आज मनात विचार येतो की दीपकदादांचे जीवन त्यांचे किती आणि त्यांच्या जीवनात हे स्थित्यंतर करण्याची किमया ज्यांनी केली त्यांचे किती. वंदनीय दादांनी दिलेला दीपकदादा हे अनमोल रत्न होते. त्यांनी पैलू पाडून त्यांना घडवले. जेव्हा ते पूर्ण तेजोमय झाले तेव्हा दादांनी ते भक्तांसमोर ठेवले. शेवटचा क्षण जरी आला तरी त्यांच्या वाणीतील गोडवा आणि चित्तातील गुरूंचा विचार कायम राहिला. वंदनीय दादांच्या पश्चात त्यांचे कार्य, तत्वज्ञान, साधना त्यांनी देश परदेशात जनसामान्यपर्यंत पोचवली. सेवक प्रवक्ते बनून दीपकदादा मोठे झाले नाहीत, तर त्यांच्यामुळे शब्दांना मोठेपण प्राप्त झाले. आपणासारखे करीती तात्काळ ह्या गुरूंच्या शब्दांना त्यांनी साकार केले. गुरुप्रेमाने धुंद होऊनी, प्रेमभाव सर्वत्र उजळूनी, सद्गुरु सुगंध दरवळला, तो तेजोवलय झाला. त्याचप्रमाणे वंदनीय दादांच्या कार्यात सहभागी असणारे बरेच सेवक आहेत. त्यामध्ये श्री शशिकाका आटले आहेत, आबा साळुंखे आहेत, हरदास काका आहेत, ओमकार चाचा होते, कोरडे काका होते. अनेक भक्तांनी आणि सेवकांनी आपल्या परीने या कार्यात झोकून दिले. त्यामध्ये आपल्या सर्वांचे लोमटे काका एक होते. एखादे कार्य करताना सातत्य हा गुण खूप महत्वाचा असतो. रोज एक एक पाऊल टाकल्याशिवाय मोठा पर्वत सर होत नाही. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके लोमटे काका. लोमटे काकांचा जन्म 7 जुलै 1948 रोजी गोंदवले जवळ पळशी या गावी झाला. प्राथमिक शिक्षण जयराम स्वामी वडगाव या गावी व माध्यमिक शिक्षण औंध येथे झाले.
मॅट्रिक झाल्यावर कराड येथे अर्बन बँकेत नोकरीला लागले. नोकरी करत असताना कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले. त्याच दरम्यान माझे सासरे यशवंत काळेंशी मैत्री झाली व त्यांच्या माध्यमातून वंदनीय दादांच्या कार्याची ओळख झाली. 1968 सालापासून ते कार्यकेंद्रावर यायला लागले. ते वंदनीय दादांच्या शिरोड्याच्या सर्व 8 सेमिनारला उपस्थित होते. 1979 साली अर्बन बँकेची पहिली शाखा सातारा येथे निघाली. ती संधी त्यांनी घेतली व ब्रँचचे मॅनेजर म्हणून त्यांना प्रमोशन मिळाले. 4 वर्ष आम्ही सातारला होतो. त्यावेळी त्यांनी नोकरी सांभाळत LLB म्हणजे लॉचे शिक्षण पूर्ण केले. 1983 साली आम्ही परत कराडला आलो. वडिलांची बदली झाली तेव्हा पुन्हा आम्ही कराडला आलो. मग त्यांना परत साताराहून पण ते यायचेच केंद्रावरती कराडला, पण मग नित्यनेमानं त्यांना केंद्रावर यायची संधी मिळाली पुन्हा. आमच्या लहानपणापासून आम्ही पाहत आलो आहे की त्यांनी साधना कधीही चुकवली नाही. तब्येत बरी नाही, सकाळी पहाटे लवकर जायचंय, काय काम आहे, बाहेर गावी गेलेत, कुठं पण जाऊ दे, ते त्या वेळेच्या आधी 1 तास उठणार, ते साधना करूनच मग कुठं जायचं असेल ते काम करणार ते. 1994 साली मधू काका अमेरिकेला गेले. त्यावेळी लोमटे काका व शाहीराम काकांनी कामकाज करायला सुरुवात केली. ज्या ज्या वेळी त्यांना संधी मिळाली त्या संधीचे त्यांनी सोने केले. आम्ही कोयना वसाहतमध्ये राहत होतो त्यावेळी तिथे पण ते चेअरमन होते सोसायटीचे. त्यांच्या कार्यकाळात कोटणीस हॉल व तिथे मंदिराचं बांधकाम झाले. आम्ही कोयना वसाहतमध्ये राहायला होतो त्यावेळी वंदनीय दादा आणि दीपक दादा आपल्या घरी येऊन गेले होते. तसेच आमच्या लोमटे कुटुंबियांना एकत्र आणून प्रेरणा प्रतिष्ठानची स्थापना केली, जेणेकरून सर्वांना इतरांची सेवा करण्याची व सेवेची सवय लागावी. केंद्राची सेवा करत असताना नोकरीमध्ये सुद्धा ते अव्वल स्थानावर होते. ते ज्यावेळी रिटायर झाले त्यावेळी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून रिटायर झाले. 2003 साली बँकेतून रिटायरमेंट घेतल्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ समितीच्या कार्याला वाहून घेतले व त्यानंतर परगावच्या भक्तांची संख्या वाढल्यामुळे त्यांच्या सोयीकरता एक एक करून 7 उपकेंद्रे वंदनीय दादांच्या आशीर्वादाने आणि सर्व सेवकांच्या मदतीने त्यांनी स्थापन केली व प्रत्येक केंद्रावर भेटी देऊन तिथे सेवक तयार केले. तसेच सातारा येथे तेलीबाबांच्या मठाच्या जीर्णोद्धारात पण त्यांनी पुढाकार घेतला. त्यांचे कामाचे स्वरूप असे होते की आपण म्हणतो आजचे काम आज करूया, ते उद्याचे काम पण आज करायचे. आता हे सगळ्यांना अनुभव आहे तुम्हाला. ते कधीही आळस करायचे नाहीत, कायम उत्साही असायचे. त्यांचे हे गुण आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. वंदनीय दादांनी आपल्याला ज्ञान देऊन प्रपंच आणि परमार्थ याची सांगड घालून जीवनाचे सार्थक कसे करायचे हे शिकवले. आता आपण आपल्या जीवनाची काही उद्दिष्ट ठरवायला पाहिजेत. आपण गुरुमार्गात आल्यानंतर आपल्यामध्ये काय बदल झाला व आपल्यामध्ये काय स्थित्यंतर होणे गरजेचे आहे त्याचा आढावा आपण वरचेवर घेतला पाहिजे. स्वतःचे मन प्रसन्न ठेवून तो आनंद इतरांना देता आला पाहिजे. हिने मगाशी सांगितल्याप्रमाणे ओंकार साधना आपण रोज केली पाहिजे. केंद्रावर ज्यावेळी आपल्याला सेवा सांगितली असेल तेव्हा आपण कुठलीही सबब न सांगता उपस्थित राहायला पाहिजे. आपण आपला बहुमूल्य वेळ काढून आलेला असतो, त्यामुळं तो वेळ वाया जाणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. आपण केंद्रावर आल्यावरती केंद्राची पण स्वच्छता ज्या ज्या सेवक येतात त्यांनी केली पाहिजे. आपले धोतर, पायजमा, बनियन हे पण स्वच्छ असावेत. आसन सुद्धा 15 दिवसातून आपण धुतलेलं असावं. जे भक्त कामकाजासाठी येतात त्यांना योग्य मार्गदर्शन करावे. तसेच कार्यकेंद्रावर सर्व कामे प्रत्येक सेवकाला आली पाहिजेत. त्यांनी स्वतः प्रयत्न करून या गोष्टी शिकून घ्यायला पाहिजे. गुरूंनी आपल्याला सज्ञान केल्यावर
त्याप्रमाणे आपले आचरण असायला हवे. तसेच आपल्या मुलांमध्ये गुरूंनी गुरुबीज साकार केले आहे ते वाढीस लागेल व फुलेल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. नवीन पिढी नोकरीनिमित्त भारतात इतरत्र जाऊ शकते किंवा परदेशी पण जाईल. त्यांनी त्या ठिकाणी ओंकार साधना व आरती साधना नियमित केली तरी शांतीचे कार्य न कळत होत राहील. त्यामुळे आपल्या पिढीची ही जबाबदारी आहे की त्यांच्यामध्ये ह्या मार्गाची आवड रुजवली पाहिजे. आपली एक आरती आहे, गुरु ही संपत्ती, गुरु ही विपत्ती, गुरु विणे गती नाही मग. सद्गुरुनाथ श्री दादांनी आपण सर्व भक्तांमध्ये साकार केलेले बीज म्हणजेच गुरु ही संपत्ती व प्राप्त झालेली अवस्था एकट्याने उपभोगण्याची म्हणजे गुरु ही विपत्ती. श्री दादांनी वंश कर्म ऋणानुबंधातील दोषांचे विमोचन करून सर्व भक्तांना कृपा आशीर्वादाने विकसित अवस्था प्राप्त करून दिली. त्यामुळे आपले पंचप्राणकोश व पंच तन्मात्रेही विकसित झाली. दोष विमोचित झाल्यावर निर्माण झालेल्या पोकळीत गुरु कृपा आशीर्वादाचे दीक्षारूपी बीज रुजवले व सर्व भक्तांना त्यांच्या जन्मकरणाची जाणीव करून दिली. आता भवितव्यात त्या जाणीवेनुसार गुरुकार्य वृद्धिंगत करायचे कर्तव्य आपण भक्तांनी केले पाहिजे. हेच आपले प्रधान कर्तव्य आहे. शुभम भवतु.